हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे चिकन सालन। हे चिकन सालन जिरा राईस आणि फुलक्यांबरोबर अप्रतिम लागते। तर ह्या चिकनसाठी लागणारं साहित्यामध्ये पाहूया आपण। ह्याच्यात लसूण, आलं, खडे मसाले, जिरं हे सर्व मी घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या। आता हे सगळं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता कांदा भाजायचा आहे। हे कांदे घेतलेत आपण 6, छान असे कापून असे थोडेसे भाजून घेणार आहोत। एकदम भाजायचे नाही, थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। आता त्याच तव्यात आपल्याला 2 ते 3 टोमॅटो असे परतून घ्यायचे थोडेसे, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पण काढून घ्यायचे आहेत। आता आपण ह्याच्यात घेतलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, तेजपत्ता हे सर्व आपण एकत्र वाटण करून घेणार आहोत। ह्याच्यात हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहेत, तर हे वाटण करून घेतलं आहे। आता आपण फोडणी करायला घेऊया। त्यासाठी कुकरमध्ये तेल घातलं आहे, त्यानंतर आपण त्याच्यात तेजपत्ते घालून घेतले। त्याच्यानंतर आपण जे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। ते घातल्यानंतर त्याच्यात हळद आणि मीठ घालून आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कमीत कमी 4 ते 5 मिनटं आपल्याला ह्या तेलावर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे, तर 1 शिट्टी करून घ्यायची। 1 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात लाल मिरची पावडर, काश्मीरी पावडर हे दोन्ही घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण होतं ते सुद्धा त्याच्यात घालायचं आहे। ते घालून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनटं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात मी दहीसुद्धा घातले, तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे। आता मसाला छान असा आपण परतून घेतला आहे। त्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी घालूया, पाणी घालून छान मिक्स करून घेऊया, आणि पाणी जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच घालायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, आणि त्यानंतर कुकरचं झाकण उघडलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला 2 थेंब केवडा इसेन्स घालायचं आहे, आणि त्यानंतर धना पावडर घालायचं आहे। आणि हे घातल्यानंतर छान मिक्स करून 2 मिनटं आपण गॅसवर ठेवून नंतर आपण चिकन सर्व करून घेऊया।